भद्रा, कोरोना, तहान लागली, मला पाणी द्या. वा 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 वा, नवा नवा रूप. वा, किती छान 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 छान. हिरवं हिरवं गार कस आंब्याचं धार. रूप 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 नवरूप. हा कोण आहे? काय रे, पाणी पाहिजे तुला? पाणी पाहिजे, देतो. हा, तू जो कोणी आहेस, थँक्यू थँक्यू. पाणी पी. पाणी जिरवा, झाडे जगवा. पाणी जिरवा, झाडे जगवा. तहान लागली, पण रूप छान आहे. हिरवं हिरवं गार आहे, मलाच पाहिजे. त्यामुळे तुला मी इथून तोडणार, तिकडे लावणार. इथून तोडणार, तिकडे लावणार. हे सोड सोड मला. कुठे घेऊन चाललायस मला? सोड. वा वा वा, छान छान छान. चिटकुबा, अरे कुठे गायब झालायस तू? कुठे आहेस? तुला दिसत नाही का? दिसत नाही तुला माझी इथे अवस्था काय झाली ती? कुठे गायब झालायस? शिवानी शक्तीला पुरावे सापडले, त्याने ते खड्ड्यातून बाहेर काढले. तू करू काय करू? मी काय करू? मी एकटी पडले. मी एकटी आहे चिटकुबा. मी काहीच नाही करू शकत. चिटकुबा ऐक ना, प्लीज पण माझ्या सुट्टीला नाही घेत. त्यांचं रोपट झालंय. काय करू मी एकट्याने कसं काय सगळं हँडल करू मला कळत नाही. त्या शिवानी शक्तीने ते पुरावे पोलिसांची ताब्यात दिले तर मला पोलीस पकडून देतील. मला तुरुंगात डांबून ठेवतील. मला तुरुंगात टाकायचंय. चिटकुबा, मला तुरुंगात टाकायचंय. काहीतरी कर. हे बघ चिटकुबा, तुला आमची मदत करावी लागेल. आम्ही जर तुरुंगात गेलो तर मग तुझा वाली कोणीच नसेल. तू पण एकटा पडशील. तू एकटा पडशील. आणि त्या आदिशक्तीशी चार हात कशी करशील? तू आमच्याशिवाय तिच्याशी लढू नाही शकणार. मी एवढं सगळं बोलते, तू ऐकतोयस ना? चिटकुबा, चिटकुबा ऐक, मदत कर काहीतरी. तुम्ही जिवंत आहात की ढगात गेलात ते बघायला आलो होतो. म्हणजे तुम्हाला भूतानी मारलं नाही. जग जिवंत आहे ना? आणि ही भद्रा कधीच मरणार नाहीये. कधीच मरणार नाही. ती लोकांना मारते ही अशी. वहिनी बॉस, पण खरंच सांगतो, तुम्ही मेलात नाहीत आणि तुम्हाला भूतानी मारलं देखील नाही. ही सगळी त्या देवाची कृपा आहे. राम 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 राम. त्या देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि तू कधीपासून त्या देवाला शरण गेलायस रे? जेव्हापासून हा चेटकोबा पदोपदी तोंडावर पडलाय ना, तेव्हापासून. तो का नाही आला आपल्याला वाचवायला? कुठे गेलाय पडून मला सांगा. तुम्ही आहे ना, त्या चेटकोबाला महत्व देण्यापेक्षा आहे ना, एखादा श्वान पाळला असतात ना, तर तो भूतांसमोर असा भुंगा तरी असता. वहिनी बॉस, चेटकोबाची तुलना कुत्र्यांशी करतोस? नरडीचं घोट घेईन मी तुझ्या. जीभ हसवून देईन तुझी. सध्या चिटकोबा कुठे उलटले मला नाही माहित. पण हे बघ करू ना, आता सध्या आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. आपल्यालाच हातपाय हलवायला लागणार आहेत. ओ वहिनी बॉस, तो राक्षस असून त्याचा निभाव लागला नाही. आपण कशाला आपल्या हातापायची ओढाताण करून घ्यायची? तू शिवशक्ती पोचलेली माणसं आहे, तो पोचलेली माणसं आहेत. आपला नाही निभाव लागणार त्यांच्या समोर. आपण विचार सोडून द्यावा याचा. चुपबास. चांगलं आणि पॉझिटिव्हच बोलायचं. शिवा आणि शक्तीशी मी झुंज करणारच. त्यांना जिंकूच देणार नाही ही भद्रा. पण त्याआधी मला प्रेसची सुटका करायची. हो, पण वहिनी बॉस, ऍज अ होतकरू नेता म्हणून मला प्रश्न पडलाय, तुमची पुढची रणनीती काय? आपण बॉसला कसं वाचवायचं? काही रणनीती नाही सध्या माझ्या डोक्यात काही येत नाहीये. करू ना आपण. करू ना.
एक काम कर, तू जा आणि ते आंब्याचं रोपटे घेऊन ये, प्रिन्सला घेऊन ये इथे. नाही 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 मी नाही जाणार तिकडे. आदिशक्तीनं आधीच बरेचसे खड्डे काढून ठेवलेले आहेत आणि त्या खड्ड्यात मला गाडलं तर तिनं. नाही मला खड्ड्यात नाही, मला संसदेत जायचंय वहिनी बॉस. तू जाणार आहेस? तू जर आता गेला नाहीस ना तर संसद सोड, पण त्या शिवा आणि शक्तीने बाहेर जो खड्डा खणलाय ना त्यात तुला मी ह्या असा उभा जिवंत गाडे ना. नाही 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 ठीक आहे, काढू नका मला. मी जातो मी जातो. जय चिटकू. कुठेस चिटकोबा, तू कुठेस? शक्ती, आपण बघितलं तेव्हा तो प्रिन्स आणि कोरोना कार मध्ये बसून कुठेतरी निघाले होते. कुठे गेले असतील? असं कुठलं ठिकाण असेल जिथे ती माणसं सहज लपायला जाऊ शकतात? फार्म हाऊसवर गेले असतील ते लोक. नाही शिवा, फार्म हाऊस वर नसतील. तुला माहितीये अशा कुठल्याच ठिकाणी ती माणसं लपायला जाणार नाही. मग अशा कुठल्या बिळात जाऊन लपले असतील का ते? बिलंची नागिन निघाली, टॅम टॅक नागोबा डुला या लागला. बिलंची नागिन निघाली, नागोबा डुला या लागला. झाडे लावा, झाडे जगवा. सेव ट्री, सेव ट्री, सेव ट्री. शिवा, मला माणूस जरा विचित्रच वाटतोय. झाडांवर खूप प्रेम वाटतंय असं. सोड 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 पोरी सोड. याला येणार आहे आंब्याची फोड. अटक मटक चवळी सटक. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. शक्ती, बघितलं या माणसांना पण झाडाचं निसर्गाचं महत्व कळतंय. नॉर्मल माणसांना कधी शहाणपण येणार काय माहित. हो ना, पण शिवा ते रोप ना. अगं तो लावेल जाऊन कुठेतरी. बघितलंस ना ते बोलत होता सेव ट्री, झाडे लावा. चल. शक्तीचा अप्पा, शक्तीचा अप्पा. काय का विजयलक्ष्मी, एवढी मोठमोठ्याने का आवाज दिला? शक्तीचा अप्पा आहे बघा. विजयलक्ष्मी, ही रोपटी करपली कशी काय? कालपर्यंत तर चांगली होती का? हे असं काय घडलं? अयो मला नाही माहिती. मी इकडे कपडे वाळत घालायला म्हणून आले आणि माझं लक्ष गेलं तर उन्हाने करपली असतील. कसं शक्य आहे? एवढी सगळी रोपटी उन्हाने कशी काय करपतील म्हणते मी. भाऊ, त्या राक्षसाने तर काही केलं नसेल ना? हे बघ विजयलक्ष्मी, तू आता उगाच ह्याचं टेन्शन घेऊ नको. शक्ती आणि शिवा आले ना की आपण त्यांच्याशी बोलू यावर. हा शक्ती, शक्ती बरे झाले तू आलीस. हे बघ काय झाले शक्ती. हे कसं झालं? कोणी मुद्दाम तर नाही केलं ना हे? या माणसांसाठी मी उणी दुणी काढली. अरे मला पंतप्रधान व्हायचं होतं, राष्ट्रपती व्हायचं होतं, पण या माणसाने मला कुठच्या कामाला लावलं? खटाकाड हे रोपटे इकडे उपटून घेऊन ये. अरे कुठं नेऊन ठेवल्यात महत्वाकांक्षा माझ्या. झाडे लावा, झाडे जगवा. निसर्गाचं संवर्धन करा. अरे बापरे, सॉरी सॉरी. अरे पण हे बिंडोक माणसा, तू कोणाला धक्का मारलायस कळतंय का तुला? सॉरी सॉरी सॉरी. या हाताने सॉरी म्हणतोस, या हाताने सॉरी म्हणतोस. हे बाबा कोण आहेस तू आणि हे आंब्याचं झाड घेऊन कुठे चाललायस तू? झाडं लावा, झाडं जगवा. अरे हो, झाडं लावू, झाडं सगळं जगू आपण, पण झाडं बाळा उन्हाळ्यात लावत असतात, उन्हाळ्यात लावत नसतात. पावसाळ्यात लावत असतात, कळलं का तुला? आणि तू एक काम कर, घरात जेव्हा झाडं लावशील ना तेव्हा मला बोलव, मी प्रमुख अतिथी म्हणून येईन उद्घाटनाला. आता सटक. अटक मटक चवळी सटक. चवळी झाली गोड गोड, दिवेला आला फोड फोड. झाडे लावा, झाडे जगवा. बापरे काय येडा माणूस आहे. आता तांब्याची फांदी घेऊन, म्हणजे या फांदीत या झाडात बॉस तर नसतील ना? अरे बापरे, बॉसला हा असा लटकवत घेऊन चाललाय. ए थांब, ए थांब, अरे ते फांदी दे. अरे बॉस ते. अप्पा, अम्मा
घरी कोणी आलं होतं का? प्रिन्स काका किंवा ते कोरोना सर? अयो नाही, कोणीच नव्हतं आलेलं. शक्ती, घराबाहेर मी कोणाला पाहिलं नव्हतं, पण मी आहे ना इथे पेपर वाचत बसलो होतो. त्यावेळेला सगळी ही रोपटी हिरवीगार होती. मग आता ही रोपटी अचानक कशी काय जळाली? नाही माहिती ना. अयो मी कपडे वाळत घालायला बाहेर आले तेव्हा लक्ष गेलं तर सगळी रोपटी जळलेली बघ. मला तर वाटतंय कुठल्या तरी वाईट शक्तीची सावली पडली असणार. अम्मा, अप्पा, हे बघा तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे ज्याने कोणी केलं असेल ना त्याला आपण शोधून काढू. हा शिवा, शक्ती, मी काय म्हणते, हे ते निखारगेंच्या पाळलेल्या राक्षसाने तर केलं नसेल ना? मलाही असंच वाटतंय. अप्पा, जर त्याने हे केलं असेल ना तर त्याला हे प्रकरण लय महागात पडेल. आपण सोडणार नाही त्याला. देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आपल्या पाठीशी आहेत. तुम्ही टेन्शन नका घेऊ अम्मा. अप्पा, जा तुम्ही आज जा. शिवा, शक्ती, तुम्ही जे काही कराल ना ते सांभाळून करा. तुमच्या जीवाला जपा बघा. हे बघ शिवा, तुम्ही एकत्र असताना तेव्हा कसली फिकीर वाटत नाही, पण सतत तुमची काळजी वाटत राहते रे. अप्पा, अम्मा, बोललो ना आपण, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, एकदम टेन्शन फ्री राहा. बिलांची नागिन निघाली, नागोबा डोलाया लागला. झाडे लावा झाडे जगवा, आंब्याची खोड येणार फोड, आंब्याची खोड येणार फोड. अरे हा तर आमच्या बंगल्यातच गेला. अरे हा खरंच येडा आहे काय? बिलांची नागिन निघाली, ट्याव ट्याव नागोबा डोलाया लागला. हे कोण असो? झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा. हे तू आत कसा? कोण आहेस तू? आणि निसर्गाचं संवर्धन करा. झाडं लावा झाडं जगवा, झाडं लावा झाडं जगवा, झाडं लावा झाडं जगवा. बाहेर आधी बाहेर. तुझी काय झाडपिडे नकोत, मला बाहेर आधी. झाडं लावा झाडं जगवा, झाडं लावा. बिलांची नागिन निघाली काय? तुला बिळातून ओढूनच काढतो आता. थांब. अरे बापरे, हे एवढं मोठं झाड इथं कसं काय पडलं? तुम्ही मला सांगा, वरती एखादा वेडा जाताना बघितलं का? हो करू ना. वर गेलाय तो. मला का मला अशी अवस्थेत सोडून वर काय जातोस तू? वहिनी बॉस, एक मिनिट. तुम्ही या वेळेला असं योगासन करत कुठचं बसलाय? हा, ही काही योगासनाची वेळ आहे का? आणि योगासन करत असताना तो वेडा तुमचा डोळा चुकून वरती कसा काय गेला? याचं होतकरून येतं म्हणून मला असं वाटायला लागलं की कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. बंद का डोकं ठिकाणावर आहे? या अशा अवस्थेत आणि इथे असं मी असं योगा करत बसणार आहे? सांगताय, जाऊ दे वरती. हात द्या, उठा लवकर वरती उठा. आले सगळं पाणी सांडून ठेवलं इथे. अरे बापरे. ऐक ना, तू वेळ आहे ना, त्याच्या हातामध्ये ना एक आंब्याचं रोपटं होतं. आपले प्रिन्स पण आंब्याच्या रोपट्यात आहेत ना. झाडं लावा झाडं जगवा. ते रोपटं नाही, ते रोपटं ते. आता कुठे जाशील? लय थकवलंस. झाडं लावा झाडं जगवा, झाडे लावा झाडे जगवा. तुला पंचालच कलम करून टाकतो. हा, वाचवा मला. भद्रा, कोरोना कुठे आहात तुम्ही? मी बोलले ना, प्रिन्स याच रोपट्यात आहेत. प्रिन्स मी आहे भद्रावती. बॉस तुम्ही काळजी नका करू. काळजी नका करू तुम्ही. रोपटं दे. हे रोपटं दे. रोपटं दे ते. मैं मेरा रोपटा नहीं दूंगा, मैं मेरा रोपटा नहीं दूंगा. रोपटं पकड कोरोना पकड. कोरोना पकड. ते रोपटं हवंय आपल्याला. कोरोना प्रिन्स आहेत. आपण पकड त्याला. रोपटं घे त्याच्याकडनं. प्रिन्स आहेत. प्रिन्स या इथे बसा.
इथे बसा, इथे बसा. झाडे लावा, झाडे जगवा. अटाक मटाक चल सटाक. चेटकोबा तू कुठे होतास? कधीपासून तुझ्या नावाचा मी धावा करत होते. कुठे होतास? काय हो हो करतोस तू? आम्हाला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा कुठे शेपूट घालून बसला होतास तू? हे बघ, गप्पा वाचतो. बोलते ना मी. काय म्हणालास? काय म्हणालतोस त्या दिवशी? हा, नट्टा पट्टा थट्टा करून कुठे उड गेला जातेस? हा, माता जेव्हा आम्हाला तुझी खरी गरज होती तेव्हा तू कुठे नट्टा पट्टा थट्टा करून उडगायला गेला होतास रे? भद्रे. काय भद्रे? वहिनी बॉस, आवरा आवरा. स्वतःला कंट्रोल ठेवा स्वतःच्या तोंडावर. तू चुप बस. मध्ये मध्ये बोल नको. मी बोलते ना त्याच्याशी. काय केलंस तू? काय केलंस आमच्यासाठी? सांग बरं काय केलंस? अरे आम्ही तुझ्यासाठी किती बळी दिले, किती लोकांचं रक्त वाहिलं तुझ्यासाठी. तुला माणसाच्या रूपात आणलं आम्ही. तुझे प्रत्येक हुकूम आम्ही आमच्या डोक्यावर घेतले. तुला त्याचं काही नाही पडलेलं आहे, काही नाही. तुला फक्त स्वतःचीच पडलेली आहे. चूक केली, खूप मोठी चूक केली, खूप मोठी चूक केली. तुझ्या नादाला लागून खूप मोठी चूक केली मी. झालं ना आवाज बंद झाला ना. मगाचपासून सांगतोय आवरा आवरा स्वतःला. आता करत बसा. आता बोंबल आता ओरड. ओढ दिले म्हणून तोंडाचा पट्टा चालू नकोस. लगाम घाल जिभेला. काय सांगतो ते नीट ऐका. प्रिन्स, तूही ऐक. तुझी ही अशी अवस्था मीच केली आहे. काय? हो, पण का चेटकोबा असं का केलंस तू? कारण पुढचे 48 तास आपल्यासारख्या पुरुषांना घातक आहेत. त्यामुळे या वास्तूच्या बाहेर पाय ठेवू नकोस. पण चेटकोबा मला अशा अवस्थेत का ठेवलेस? माझी यातून सुटका कर. मी गुपचूप घरी बसून राहीन. ते शक्य नाही. का शक्य नाही? कारण तुझे आणि माझ्या पित्याची रक्तासुराची कुंडली एकच आहे. त्रेतायुगात एकदा असंच घडलं होतं. हेच ग्रहमान, हाच काळ देवतांनी माझ्या पित्यावर हल्ला केला होता. नाईलाजास्तव सगळ्या राक्षसांना वृक्षाच्या रूपात वनात लपून राहावं लागलं होतं. माझा पिताही आंब्याच्या रोपाच्या रूपात वनात दडून बसला होता. त्यामुळे आता पुढचे 48 तास तुला या रोपाच्या रूपातच या घरात लपून राहावं लागेल. मला काही विधी करावे लागतील. तू शिवा आणि शक्ती आता शांत बसणारातले नाहीत. येतो मी. काळजी घे या रोपाची. रोप नाही येते, नवरा आहे तुझा. येतो. चेटकोबा काका. हे बघ, तू म्हणालास सगळ्या पुरुषांना धोका आहे, म्हणजे मला पण धोका आहे. एक काम कर, माझ्यावर जर वाईट वेळ येत असेल ना तर मला आहे ना हे वेल कर. वेल नाही, मग एक काम कर, तू आहे ना एक मला छोटस रोपटं बनव. हा, रोपटं पण नाही, मग एक काम कर, तू आहे ना मला गवत बनवून टाक ना. गवत नको, गवत नको, मला लोक तुडवतील. तू पुरुष नाहीयेस. चेटकोबा, दिस इज नॉट फेअर. तू मला असं एकट्याला संकटात टाकून नाही जाऊ शकत. मी तुला कोर्टात खेचेन. मी पुरुष नाहीये वहिनी, बस मी पुरुष नाहीये. प्लीज तुम्ही काळजी नका करू. मी माझ्या जीवापेक्षा पण तुम्हाला जास्त जपे ना. काळजी नका करू. मी पुरुष नाहीये. ए चेटकोबा, चेटकोबा, हॅलो. भावांनो, सांगितलेली कामं नीट केली आहेत ना? हो, हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे पोस्टर तयार करून घेतले. हरवले आहेत प्रिन्स निखारगे.
शोधून देणाऱ्यास 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. शिवा, अरे हे काय आहे? हे पोस्टर्स. शक्ती, तो उंदीर जिथे कुठे बिळात लपून बसला असेल ना, तिथून त्याला शोधून काढण्यासाठी हा एकच ऑप्शन आहे आता. पण शिवा, तुला वाटतं का की प्रिन्स काका लोकांच्या नजरेस येईल अशा ठिकाणी जाऊन लपले असतील? हो, पण निदान लोकांना हे तर कळायला हवं की आजपर्यंत ज्याला आपण तारणहार देवमाणूस समजत होतो तो 1 नंबरचा पळपूट आणि हैवान आहे. ते या पोस्टर्समुळे त्या हैवानाचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. आजपर्यंत कित्येक गरिबांना लुबाडले त्याने, कित्येकांचे जीव घेतलेत. त्या नराधामाच्या सगळ्या पापांचे पत्ते पिसून नाही सगळ्यांसमोर जमिनीवर नाक घासायला लावलं ना, तर नावाचा शिवाने आपण. बरोबर बोलला शेट्टू. ए भावा, आपण आहोत तुझ्या सोबत. हो ना, मग जा. चौकात सगळीकडे पोस्टर लागले पाहिजेत. हा, तर येत लोक. चला चल. शक्ती, आपल्याला पण असं निवांत बसून नाही चालणार. बरीच काम आहेत. चल. प्लीज, मला ना खरं खूप भीती वाटते. चिटकोबा फक्त 48 तास असं म्हणालंय खरं, पण त्या 48 तासात तुम्ही माणसाच्या रूपात नाही आलात तर? नाही, त्या चिटकोबाचं ना मला हल्ली काही खरं वाटत नाहीये. माणसाच्या रूपात आल्यापासून ना किलोने माती खातोय तो. चिटकोबा म्हणाल्याप्रमाणे जर झालं नाही आणि तुम्ही असेच रोपट्यात राहिलात तर असंच आयुष्यभर तुम्ही रोपट्यात जगाल. 360 डिग्री अँगलने स्वतःला बघितलं, पण मी कुठच्याच अँगलने बाई दिसत नाही. म्हणजे मी पुरुष आहे. मग चिटकोबा मला असा काहीच न करता निघून कसा काय गेला? शिवा, यांच्याकडून आपल्याला काहीतरी कळू शकतं. प्रिन्स काकांना यांच्यासोबत आपण शेवटचं घराबाहेर पडताना पाहिलं होतं. चल जाऊन विचारूया. काय कोरोना भाऊ दसकले काय? सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे सेल्फी काढताय, स्वतःचीच बोलताय. आजचा डोस वगैरे चुकला नाही ना? डोस? कसला डोस? ते जाऊ द्या. आपल्याला सांगा, तुमचे बॉस कुठे आहेत? बॉस? हो, माझे काकाश्री. कुठे गेले ते काही कल्पना आहे का? नाही, शेवटचं तुमच्या बरोबर बघितलं होतं ना. कुठे सोडून बिडून नाही ना आले त्यांना? त्यांचा फोनही लागत नाहीये. सगळीकडे शोधला आम्ही, पण कुठेच सापडले नाही. कुठे लपून बसलेत ते? लपून? बॉस कुठे लपले त्यांना, मी त्यांना शोधतोय ना. कोरोना भाऊ, काय आम्ही काय विचारतोय तुम्ही गाताय? काय सांगा ना, कुठे आहेत तुमचे बॉस? बॉस बॉस मला माहित नाही कुठे गेले ते. मला माझं टेन्शन आलंय. 360 डिग्री पुरुष, 360 डिग्री. हो कोरोन. शिवा, जाऊ दे. आपण किती खोदून विचारलं ना तरी तो माणूस काही खरं सांगणार नाही.